खायला कधी अधूनमधून अशा मुंग्या येतात आणि ते पैसे अटकले होते ना दादरला, ते पालघरला फिरवायचे, ते अजूनपर्यंत आले नाही. तर उद्याचा वार सांगितलाय, पण आज मी फोन करत होती कन्फर्म साठी की उद्या आम्ही येऊ का पैशांसाठी, पण ते कॉल लागलाच नाही तिकडे. पण त्या माणसाकडे आहे की कोणाकडे? माणसाकडे. मग त्याचं काय ऑफिस बिफिस आहे? हा ऑफिस आहे. जाऊन ये बेटा. आणि ते तुम्ही गेल्यावर मला नजरेसाठी सांगितलेलं काळं मीठ आणि करटीमध्ये टाकायचं आणि त्याच्यावर काय सांगितलं होतं ते लवकर आठवलं. यायलाच भेटलं नाही ना. मग तू इथून केलं मी तेव्हा, केलं मला आराम आला, पण परत कधी असं मला अशी तब्येत बिघडली की काय परत ते करायचं. सारखं सारखं तर नसतं. अच्छा. सेवा पूर्तीचं जसं भेटून. अच्छा. आणि ते देवीसाठी कुळदेवतासाठी सांगणे 2 बत्ताशी करटीमध्ये टाकायची, 2 वेलची आणि त्याच्यावर अजून काय होतं का? उपाय केव्हाच्या तेव्हाच का नाही करत? केले, पण चालू केलं मी ते 2 बत्ताशी 2 वेलची, पण मला वाटलं तू तिसरी वस्तू पण आहे का असं. 2 बताशे, 2 वेलची, 2 लवंग, मग ते पण तुला कशाला पाहिजे? काय ती प्रतिमा अजून भेटतच नाही ना देवीची, ती ब्लर आली आता, पण नंदीला पण सांगितलं तरी अजून काय आलंच नाही. तू हाक मारली मनापासून. मी रोजच हाक मारताय की रोज प्रस्थान कर प्रस्थान कर. मनापासून मारली? हो. नाही. मनापासून हाक मारली. आणि मध्यंतरी आमची खूप भांडणं झाली ती नवरा बायकोमध्ये, तर मला असं झालेलं ना की असं वाटतं मी स्वतःच जीव घेऊ. का भांडण? असे फोन उचलत नाही, मग मी शक खाला कुठे काय आहे? त्याच्यामध्ये मी खूप पॅनिक झाले. काय शब्द तू? शक का घे? नीट बसले घरी बसलेस ना? शक का घे? काय मध्यंतरी खूप चांगलं झालेलं, त्या दिवशी काय समजा हा झालं, गेला दुसरीकडे, मरणार आहेस तू? बाबा 2 दिवस रडशील, तिसऱ्या दिवशी जेवणार बरोबर. तेच सांगतो माझं काय आहे नाही काय नाही, प्रति बघ तुझं कोणाबरोबर तरी आहे. अरे काय आहे? बाबू ह्या 10 तास गोष्टीमुळे ना, ह्या गोष्टीमुळे हातातला संसार तुटतो. तेच समजून दिलं. आणि एक मला माझी कंटिन्यू सेकंड होती, मला बोल तुम्ही दरबार मुद्दाम येत नाही. आता काम बघणार, मातेचं बोलावं असणार तर येणार ना. बाबू बघ, दरबारात येऊ नको येऊ काही फरक नाही. का जबरदस्ती नाही? आता माझी मॉर्निंग शिफ्ट मी येतोच. आता कंटिन्यू सेकंड शिफ्ट माझी होती 1 महिना, त्याच्यावर किती माझ्यावर भांडलेली. आणि दुसरं भांडू नका बेटा, आणि दरबारासाठी तर नकाच नका भांडू. तू फक्त हाक मार की आई बघ म्हणून, मी बरोबर सांभाळेन बेटा. दुसरी गोष्ट की पालघरला स्वतः घेऊन गेली तुम्ही बघायला मला, स्वतःच्या मनाने चल बा ते प्रॉपर्टी चालू केली आपण. आणि आता भांडणानंतर काय बोलतात ते, हा तू दुसरीसाठी घेण्यासाठी घेतली असेल. आणि दुसरी कोण आहे माझी तिथे? म्हणजे एक गाढवाती पण नाही आणि घोड्यावरती मग राहत नाही. सांगा मग चुकी कोणाची आहे? नंतर बोललो की पियल मग भांडणारी मग मला दारू लागते. मग अरे काम पण बघ कसं ते, दुसरी कोण जाणं बघायला ही तिला बी माहिती आहे. मला एकेशिवाय मी कुठे जातच नाही आणि मी कधी केलं पण नाही अजूनपर्यंत. बाबू नको तू शक्का घेते माहिती का? तुझ्याकडे फ्री वेळ भरपूर आहे. हा कारण तेच आहे. साधना कर, जर वेळ आहे ना आसन घे, नामजप कर. आता समज तुला कुळदेवीची तसबीर काढायला लागेल, ती सौभाग्यवती, तुला बरोबर माहिती आहे की काय चालतंय ना. हा माते
बघ बाबू, एक लक्षात ठेव, कोणी असो, तू असो, तो असो, या आणि कोण असो, जे आपल्या तुमच्या भाषेत बोलते, ते आपल्या लाईफ पार्टनरला दगा देतात ना, या सगळ्या गोष्टींमध्ये कधीच सुखी नसतं, कधीच नाही होणार. भले त्या टायमाला तो काय बोलतो तुम्ही, तो मुमेंट त्यांच्यासाठी खूप सुखकर असेल, पण त्यांचा शेवट त्यांना सडतच जाईल. आणि सर्वांचा जाणारच जाणार, सडतच जाणार. लवकर मृत्यू नाही येत काही, तडफडूनच जाणार ते लोक. मग ते कोणी असो, तुम्ही दोघं तू बोलत नाही, जो असं करेल ना असंच जात. तू नेहमी बघितलं, मी दरबारात तेच बोलतो, जर तुम्हाला नाही पटत आहे वेगळे व्हा, पण कुंकू लावून या बायको आहे म्हणून तोंडावर बोलायचं, तोंडावर करायचं आणि मागून हे सगळं करणार ना, बाबू सडतच जाणार, कोणी असो. आता भले 2 मिनिटाचा आनंदासाठी खूप काही करतात, पण उपयोग नाही त्याचा. कारण कोणतरी एका बाजूने व्यवस्थित असतो, तो आपल्या देवाला, आपल्या सर्वात मोठं आपल्या माणसाला मानतो, आणि ते लोक जर असं करणार ना. त्याच्यात तेच सांगतो, तर समजत नाही. कुठे आहे तू, कुठे आहे तुम्ही, कुठे आहे तुम्ही? अरे एक आहे, गाडी बिघडली, आता हुंडाचा खा ना गाडी, वायर बिघा ना, ती घेऊन बनवायला घेऊन गेले, गाडी दिसत नाही याची, कुठे गेला? मग गाडी फोन मारलाय, कुठे आहे, कुठे आहे? अरे हे काय आहे? ठीक आहे, आता नाही करणार, नाही करणार ना. नाही. अरे पाणी प्यायला मागत नाही आता मी दरबारातलं. माझा फोकस कुठे असतो, फ्रीजवर ठेवलं पाणी सो, आणि हिने आता ते शोकेने ठेवलं, म्हणून ते लक्षात येत नाही. ही बोलत तुम्ही पाणी मुद्दाम येत नाही. अरे बाबू बघ, आता तो सरळ सरळ तुझ्या तोंडावर सांगतो की तू जागा बदलतो, बरोबर आहे. मग तुझं कर्तव्य ना, तुम्ही रोज पाणी पिता ना, बरोबर. मग सकाळी उठल्यावर जे पाणी भरते ना, त्याच्यात पाणी हलतच जा, तो तेच पिणार ना, दुसरं तर नाही पिणार. फ्रीजचं पाणी. फ्रीजवर ठेवली ती बॉटल, ती नाही, त्याला फ्रीजचं शिजावी. पाणी, फ्रीजचं पाणी कशी भरते तू? नळाखाली बाटली. मग एक काम कर ना, ते पाणी पियाच्या पाण्यामध्ये टाक आणि तिकडनं फ्रीजचं पाणी भर. नाही, ती बाटली वेगळीच आहे, ती फ्रीजवर ठेवली होती, आणि तिथून आता इथे शोकेन आता ठेवलं. मग असं कर ना, मिक्स कर, मिक्स कर, म्हणजे त्याला पण म्हणजे शोधायला नको की दरबाराचं पाणी कुठे. ठीक आहे बेटा, समजूतदार पाणी दे. आणि ते गुरुसाठी अरदास लावलेली, पण मला ते काय समजलंच नाही. लावली घरी अरदास, पण त्याचं अजून मला काय माहितीच नाही, का कळलंच नाही. बाबा, गुरुसाठी अरदास कशी लावायची? आपल्या कुळदेवीला, तुझी जी कुळदेवी आहे ना, तिला बोलायचं की आई, मला माझा गुरु पाहिजे, मला माझा गुरु तू शोधून दे. माझे गुरु कुठे असतील, काय असतील ते तू शोधून दे, आणि माझ्या गुरुचं मला दर्शन कर. मग तुझे गुरु तुला कोणत्या ना कोणत्या भावनेने दिसतील. ठीक आहे, हा. आता नाही पाडणार ना दोघं. नाही. 12 दिनी हे केला, पहिला केला मुस्लिम, नंतर केला ते ख्रिश्चन, नंतर केला ते, आता इथे गुण येतोय ते तुला इथे चरबी आहे. तुला काय देऊ आहे? एखाद्या गुण इकडे जावा ना तुम्ही, सगळे पिऊन काय तुला देव जाऊन भेटणार आहे? ते पहिला केलं होतं, आता दरबार भेटला ना. ठीक आहे, आता राजराजे केले तुम्हाला काय, आता एक गुण इथे भेटते, राजराजा इथेच कर ना. फिरायला गेलेलो होतो, वृंदावन मथुरा. घरामध्ये काय करते मला माहितीये. अख्खा दिवस कुठे घरामध्ये बसून जाऊ, काम बघणार ते काय बघणार? ठीक आहे, भांडू नका. ठीक आहे, भांडू नका. जिथे गुण आता तिथे बघ चल ना. राजा, हा. तुझ्यावर प्रेम आहे म्हणून त्याची चिडचिड एवढी होते ना. तेच सांगतो, समजत नाही. कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? अरे कामामध्ये असेल तर फोन नव्हता तर का नाही फोन उचलला? दारू सोडली तर आता बियर चालू केली आहे. अरे मी एकदम सुटणार नाही माझी, पण मी केव्हा बोलतो केव्हा- ना तुला, तो सोडेल, सोडणार तेच बाबू, सांगतो. हळूहळू हा, सोडणार. मग तेच मी पण तेच आहे. आता ऑगस्ट सप्टेंबर नाही केलं, ह्याच्या भांडण्यावर चालू केलं परत. तुम्ही पिया चालू केलं, तू हेच कारण केलं. सांगतो, आता मग समजून जा, तुला भांडायचं आहे की मग बोलू नको म्हणून. एक तर माणसाला कामात जाताना कधी टोकू नये आणि येताना कधी टोकू नये. घरामध्ये तमाशा करणं, मग फायदा काय? मागते
असे कपडे घ्यायला जात होतो काय कोणाला एक दुसऱ्याला कपडे घ्यायला शॉपिंगला जाणार होतो का? घेतलं शर्ट आवडलं ना काय तुला? हा? आवडलं नाही काय? त्यांचंच चॉईसने घेतले त्यांनी घेतलं ते आवडलं नाही त्यांचंच चॉईस तीच मला बोलले ते मग तुम्ही काय दुकान आणि आम्हाला पण जायचं होतं आता ते घाई घाई मध्ये मध्ये जाऊन दे मग आपण खालीपणा घेतला समजलं पसंत त्यांनीच केली होती म्हणजे तुम्हाला जे इथे आवडेल ते घ्या तीच करते ती बाबू बघ ह्या गोष्टीमध्ये मी तुला काहीच सजेशन देऊ नाही शकत. मजा आला. पण तो बसलाय ना तो नाही समजू शकला तर मी काय तेच आहे ती बडबड चालू असते काय घरात बडबड चालू किती वर्षांनी घेतली शर्ट ते किती वर्षांनी 18-17 वर्षांनी घेतली मी पण आई मी त्यांना अधून मधून टी शर्ट वगैरे सगळं मीच देते देते 2 दिवस मी घालतो नंतर ती घालते मग त्याचा फायदा काय त्याचा मग त्याचा फायदा काय लोक मला काय बोलतात की अरे आवडत का टी शर्ट नाही घ्या फायदा काय मग काय आहे फायदा ते जिमला वगैरे जाताना टी शर्ट नाही घ्यायचं नाही ना मग घेऊच नको मला मग तू त्यापेक्षा दुसऱ्याने दिलेले पण ते घालीन 2 दिवसात दाखवा दिवाळी नंतर आहे मग पावसाळा मग माते काय आपलं सगळं व्यवस्थित. आणि आज मुलीचा बर्थडे आहे तिला 18 लागेल ही 12वीला आहे तिला इंटेरियर का आर्किटेक्चर व्हायचंय पर्सेंटेज चांगले आले पाहिजे आता 10वीला तर तिला 83 आले होते आता 12वीला बघू पण ती आपलं हिंदू धर्म नाही करत ती इंग्लिश मिडियमची आहे ती ख्रिश्चनचा फॉलो करते तू शिकव ना तिला तर आम्ही सुरुवातीला बोललो होतो पण तिला त्याचं इंग्लिश मिडियम मध्ये राहून तर तिला तेच हे झालं पण नवरात्री आली की मग ती जाईल ते देवांची गाण्यामध्ये नाचेल सगळंच करते हे ना कारण हा समजलं ती इंग्लिश मिडियम मध्ये आहे म्हणून ती कसं करते ती शाळेत तर 8 तास असते बाकी तर तुमच्या बरोबर असते मग मग तुम्ही नाही शिकवलं ना तिला? तर आशीर्वाद द्याय ते शाळेत तर काय 2 तास शिकवतात 8 तासाचे 8 तास थोडी बोलतात अरे प्रेयर कर अरे हे कर नाही ना. मग ते लोकांचा प्रभाव पडतो आई वडिलांचा का नाही पडत कारण तुम्ही मागास राहता तुम्ही मागे पडता दिवाबत्ती करायला सांगायचं आपण करतो तेव्हा बाजूला उभं राहायला सांगायचं तिला मी आता बोली गेल्या वेळेस पण बोलायचं की, नाही. उभं करायचं बाजूला बोलून ती कोण जाणार ती बोलून काय नाही तिला मी बोललो ते कॅथलिकचं सोड पुढे तुम्हाला परत ते भारी पडेल किंवा आपलं आपण हिंदू मराठी आपलं आपलंच असं नाही करावं असं नाही सांगतोय सोड नाही बोलायचं सोड बोलल्यावर तर अजून धर्म आपल्या धर्माचं महत्व काय हे दाखवायचं जबरदस्ती नाही करायची की हे नको करू ते नको करू सोड बोलायचंच नाही ती बरोबर स्वतःहून येणार पूजा करताना तिला बोलायचं बाबा मला आज बरं नाही वाटत आहे तू जरा दिवाबत्ती कर 4-5 वेळा स्वतःहून दिवाबत्ती आणि 5 मिनिटं उभी राहिली ना 6व्या वेळेत ती स्वतःहून फेकून ठीक आहे हा. सोड नको ठीक आहे हे बघ बोल